भज मन श्री राधे। भज मन श्री राधे। श्री राधे भज मन श्री राधे। भज मन श्री राधे। भज मन श्री राधे। भज मन श्री राधे। जय जय श्री राधे श्याम। श्रीमद भागवत भगवंताचं चरित्र आपण श्रवण करतोय। भीष्म पितामहाला मुक्ती भगवान श्री कृष्ण परमात्म्यानं दिली आणि आता पांडवांचा राज्यकारभार सुरू झालाय। भगवान कृष्ण परमात्मा द्वारकेला निघून गेलेले आणि अनेक दिवस झाले कृष्णाला जाऊन, पण अनेक दिवस होऊन देखील कृष्णाचा काही निरोप नाही आहे, निरोप नाही। पूर्वीच्या काळी आताच्या सारखे मोबाईलचे साधनं नव्हते। आता आठवण आली की लगेच फोन लावायचा। व्हॉइस कॉल तर ठीक आहे, पण व्हिडिओ कॉल सुद्धा घंटा घंटा 2-2 तास चालायले जातात। आणि त्यापेक्षा पुरुष मंडळीपेक्षा महिला मंडळींचे फोन कॉल जास्तच चालू असतात। माहेरामध्ये एकदा का फोन लावला की 2 तास फोन पुरुषाला वापस मिळत नाही। नवऱ्याचा फोन बायकोकडेच असतो, पण त्या काळी ती सोय नव्हती। म्हणून धर्मानं सांगितलं, अर्जुना काय कर, रथ काढ आणि द्वारकेला जा, द्वारकेला, आणि काय कर, कृष्ण परमात्म्याची ख्याली खुशाली विचारून ये। देवाकडे भेटण्यासाठी अर्जुन गेलेला आहे, अर्जुन। पण बरेच दिवस झाले गेलेला अर्जुन परत येत नाही। काळजी वाटू लागली धर्मराजाला। धर्मराजाला वाईट वाईट अपशकुन व्हायला लागले, अपशकुन। काहीतरी पुढं वाईट घडणार आहे याची कल्पना धर्माला आली होती। सगळ्यालाच येत नाही बरं का ती, नाही तर उगाच तुम्ही म्हणता मला वाटलंच होतं असं होणार आहे म्हणून। नाही, ते सगळ्यासोबत होत नाही। त्याला धर्मासारखा नीतीनं आणि सत्यानं चालणारा माणूस पाहिजे, ते कोणासोबतही होत नाही। नाही तर आपलं उगच असते, आम्ही म्हणलं होतं असंच होणार आहे, नसते तसं बाळा, ऐकत जा। कोणालाही कळत नाही हे पुढचे होणार आहे अपशकुन। त्याला धर्म व्हावं लागतं, स्वतः मूर्तिमंत धर्म येतो। नाव त्याचं युधिष्ठिर आहे, पण सत्यानं चालणार आहे, धर्मानं चालणार आहे। दुश्मनानं देखील त्याच्यावर विश्वास ठेवावा, दुर्योधनानं सुद्धा, म्हणून त्याचं नाव धर्म। त्याला वाटलं काहीतरी अघटित घटणार आहे, आणि झालंही तसंच। एके दिवशी घायाळ झालेला, डोक्यावर मुकुट नाहीये, हातामध्ये शस्त्र नाही, ते विश्वविजयी मिळवणारं धनुष्यबाण गांडीव नाहीये हातामध्ये, तेजहीन झालेला अर्जुन जेव्हा समोर उभा राहिला, हात जोडलेले धर्मानं, अर्जुनानं धर्मासमोर, आणि धर्मानं विचारलं, अर्जुना अरे अशी कशी अवस्था झाली तुझी, कोणी मारलं तुला, कोणी मारलं? त्यावेळेला अर्जुन काय म्हणतोय, दादा रस्त्यानं येत होतो आणि जंगलामध्ये राहणाऱ्या काही आदिवासी भिल्ल लोकांनी मारलं रे मला, माझा रथ पळवून नेला, माझा धनुष्यबाण हिसकावून घेतला।
विश्वविजयी अर्जुन आहे तो, जगामधला सर्वश्रेष्ठ धनुर्धर. पण त्याची अशी अवस्था झाली, हातामधला धनुष्यबाण गेला, रथ गेला, डोक्यावरचा मुकुट गेला, घोडे पळवून नेले, रथ पळवून नेला. अरे कशामुळे तुझी अवस्था ही? दादा, आता देव राहिले नाही. काय म्हणतोय तो अर्जुन? काय म्हणला? कृष्ण परमात्मा स्वधामाला निघून गेले, देव आता नाही. मग धर्मानं सुद्धा विचार केला. एक लक्षात घ्या मायबाप, आपल्याकडं मन आहे, 4 दिवस चलती असती, बरोबर? खुदा मेहरबान तो कोण पहलवान? तुमच्याकडे मन आहे की नाही ती? खुदा मेहरबान तो गधा पहलवान. तसंही हे, त्याचा जोपर्यंत हात आपल्या डोक्यावर आहे ना, तुम्ही मातीलाही स्पर्श केला तर सोनं बनते. पण जेव्हा एकदा त्या भगवंतानं आपल्या डोक्यावरचा तो आशीर्वादाचा हात काढून घेतला, अर्जुनासारख्याचं तेज निघून गेलं. साध्या भिल्ल लोकांना, आदिवासी जंगलात राहणाऱ्या अडाणी लोकांनी मारावं अर्जुनाला. पण भगवंत गेल्याच्या नंतरच हे सगळं झालं. आता धर्माने ठरवलं, आपण सुद्धा आता राहायचं नाही, काही अर्थ नाही, आपण सुद्धा निघून जाऊ. कुठं जाऊ? स्वर्गाला. आपल्या हातात आहे का जायचं म्हणलं तर? आपल्या हातात आहे. हा, म्हणून म्हणतो धर्मामध्ये आणि आपल्यामध्ये फार फरक आहे. हो, निघाले. राज्यकारभार, त्यांचा जो नातू आहे वारस, काय नाव त्याचं? काय नाव त्याचं? त्याच्या जन्माची कथा आताच ऐकली आपण. बोला महिला मंडळी. राजा परीक्षित, त्या परीक्षितीला आता गादीवर बसवलं आणि परीक्षिती राजा राज्य करतोय आणि पांडव आता स्वर्गाच्या दिशेने निघाले. केदारनाथ, बद्रीनाथ कोण कोण गेले का आपल्या इथून? बद्रीनाथ, केदारनाथ, तिथं पांडवांचं स्वर्गारोहण नावाचं एक ठिकाण आहे. भारतातलं शेवटचं एक माना नावाचं गाव आहे. तिथून पलीकडे चीनची बाउंड्री आहे, तिथून चीन सुरू होतो. तिथे एक शेवटचं माना नावाचं गाव आहे भारताचं, आणि तिथंच पांडवांचं स्वर्गारोहण, तिथून पांडव स्वर्गाकडे गेलेल्याचा रस्ता आहे. आणि तिथं एक कमान आहे. आणि आता तिथं भरपूर विकास केलाय सरकारनं. पांडवांच्या मूर्त्या वगैरे, पूल, तिथले नद्यावरचे पूल वगैरे बांधलेले आहेत. तिकडचं तुम्ही गुगल सर्च करा, युट्यूबला पहा, पांडवांचे स्वर्गारोहण झालेले ठिकाण म्हणून तुम्हाला पाहायला मिळेल गुगलला, युट्यूबला. तर तिथून पांडव स्वर्गाला निघाले. तर पांडव स्वर्गाला जेव्हा निघाले, सगळे पांडव स्वर्गापर्यंत पोहोचले नाही. त्याची कथा आहे, थोडक्यात सांगतोय का. पांडव जेव्हा स्वर्गाकडे निघाले, सगळ्यात आधी पतन झालं नकुल सहदेवाचं. नकुल आणि सहदेव धर्मासोबत गेले नाहीत पुढं, खालीच पडावं लागलं त्यांना. पडले ते पायऱ्यावरून खाली, त्या शिडीवरून. कशामुळे पडले? तर त्याचं उत्तर यमराजांना दिलं. धर्मानं विचारलं, माझा भाऊ कस काय पडला? तो नकुल, सहदेव. तर यमानं सांगितलं, अरे अहंकार झालेला होता त्यांना, त्यांच्या सौंदर्याचा अभिमान. खूप सुंदर होते नकुल सहदेव. त्या अहंकारामुळं, अभिमानामुळं ते येऊ शकत नाहीत स्वर्गाला, त्यांना खाली पडावं लागणार. पुढे गेल्याच्या नंतर द्रौपदी पतिव्रतामध्ये तिची गणना होते, तरी देखील तिला स्वर्गाला जाता आलं नाही. जेव्हा कारण विचारलं धर्मराजानं, तेव्हा सांगितलं, कारण एक वेळची गोष्ट, 5 पती असून देखील हिच्या मनामध्ये, द्रौपदीच्या मनामध्ये एकदा कर्णाविषयी वाईट भावना आली. कारण कर्ण सुद्धा पांडवांचाच भाऊ, 6वा. त्या कर्णाला पाहिल्याबरोबर हिच्या मनामध्ये एका क्षणासाठी भावना आली होती, एका क्षणासाठी फक्त. नंतर भीम, खूप खायचा भीम, अति खादाड. आणि त्याच्यामुळं त्याला नाही जाता आलं. अर्जुनाचं सुद्धा पतन, कारण माझ्यासारखा धनुष्यबाण चालवणारा जगात कोणी नाही, याचा अहंकार त्याला झाला होता. माणसाला कशाचा अहंकार होईल बाबा, काही सांगता येत नाही. कशाचाही अहंकार, कोणाला जमिनीचा, कोणाला गाड्या घोड्या. एक जण आला माझ्याजवळ पेढा घेऊन. म्हणला, महाराज सागर सारखा होता आमच्या, पेढा घ्या. म्हणलं, कशाचा रे? म्हणलं, मला मुलगा झाला. म्हणलं, एकच? म्हणलं, हो एकच. नाही म्हणलं, 2 काही 7-8. म्हणलं, 7-8? अरे म्हणलं, होतात ना गल्लीत, तेही वेगवेगळ्या रंगाचे. कुत्र्याला
त्यांना कधी अहंकार झाला का? माणसाला कशाचा अहंकार होईल सांगता येत नाही. ते अहंकार सोडला पाहिजे. हो, एक लक्षात घ्या, रिकामा जाणार आहेत, रिकामा आपण जन्मताना देखील रिकामे आलो, जातानाही अंगावर कपडा सुद्धा नसतो, जन्मतालाही नाही आणि मरताना सुद्धा नाही, मेल्यावरही. पहिली आंघोळ दुसऱ्याच्याच हातानं, जन्मल्याच्या नंतर पहिली आंघोळ दुसऱ्याच्याच हातानं आणि शेवटची ती देखील दुसऱ्याच्या हातानं. कितीही बंगले राहू द्या, खूप मोठा श्रीमंत पैसेवाला आहे, पण त्याच्या पोराने एखाद्या बंगल्यामध्येच त्या मालकाला फुकून दिलं बापाला, असं झालंय का कधी? मसन वाट्यातच. म्हणून अभिमान सोडून द्या, सोडून. येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाणार काय, नको अभिमान करो भल्या माणसा, नको अभिमान करो भल्या माणसा, नको अभिमान करो भल्या माणसा, नको अभिमान करो भल्या माणसा. दुनिया छाती फुगवून चालून कोरे, छाती फुगवून चालून कोरे, छाती फुगवून चालून कोरे. या तुझ्या मुखातून बोल अभद्र बोलू नको रे, बोला भद्र बोलू नको रे, बोला भद्र बोलू नको रे. संतांचा सज्जनांचा नको अपमान करू भल्या माणसा, नको अभिमान करू भल्या माणसा, नको अभिमान करो भल्या माणसा, नको अभिमान करो भल्या माणसा. येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाणार काय. आपण म्हणतो हो इथं भजन, पण इथून घरी गेलं की विसरतो आपण. आणि हे जर लक्षात ठेवलं ना, माणूस असा वाकूनच चलते, वाकूनच, छाती फुगवून चालणारच नाही. हे जर भक्तिगीत आपण लक्षात ठेवलं तर. एक तुमच्या लक्षात आलं का, विष माहिती आहे, विष सापामध्ये, सापामधलं विष माहिती आहे ना. मग विष सापाकडे जास्त असतं की काय विंचवाकडे जास्त असतं? विष जे आहे ते सापामध्ये जास्त असतं काय विंचवाकडे जास्त असतं? मोकळं सांगा बाय मोठ्यानं. सापामध्ये जास्त असतं. हा पुरुष मंडळी नक्की सापामध्ये लॉक किया जाए. हा ते केबीसी पाहताना कोण बनेगा करोडपती ते अमिताभ बच्चन पुन्हा पुन्हा विचारते, लॉक किया जाए कंप्यूटर जी. इनका जवाब है सांप, लॉक किया जाए. सापाकडे विष जास्त असतं तरी माहिती असं मान वाकून खाली डोकं करून असं दमानं खाली जमिनीवर सरपटत चालतो तो साप. आणि विंचवाकडे एवढंच असते, एका दिवसात उतरते त्याचं. आज जर चावला कोणाला तर उद्या सकाळपर्यंत त्याचं विष उतरते. नाही चावला कोणाला काय काळजी करू नका, मला काय मंत्र येत नाही वाढवायचा काही नाही. हा तुमच्याकडे ते का ते? आम्हाला वाटलं आमच्या हिंगोली परभणी नांदेडमध्येच आहे काय की ते मंत्र, इकडं बी पोहोचला का? हा सापाकडे जास्त विष असून देखील जमिनीवर सरपटत खाली मान करून चालते आणि विंचवाकडे कमी असूनही अशा नांग्या उडवीत चालते छाती फुगवून. बरोबर आहे का? म्हणून म्हणतो आपल्याकडे कितीही जास्त असलं ना त्याच्याकडे नम्रता असली पाहिजे. नम्रता. आणि जो खरा गर्भ श्रीमंत असतो त्याला काय म्हटलंय? गर्भ श्रीमंत. जन्मताच श्रीमंत.
धनदांडगा म्हटलं त्याला. तो कधीही वाकूनच चालतो आणि ज्याच्याकडे 1.5 दिवसात आलं का नाही ते असं चालतंय. हा आपली बरोबरी नाही करू शकत गावामध्ये कोणी, असंच चालते ते लोक. काय बरं सर्वसामान्याचं सोडा, आमचे महाराज मंडळी तसंच वागतात हो. आमच्या महाराज मंडळीमध्ये एक महाराज आहेत आमच्या वसमतचे बाबा. जेवायला बसलो पंक्तीला, मग आमच्या सागर महाराजांनी खिशातून आमच्या वरण होतं त्या दिवशी आणि ते तिखट होतं थोडं, आणि ते म्हणलं आता ऍसिडिटी होती राव. सागर म्हणला महाराज ऍसिडिटीला घाबरू नका, आपल्याकडे ऍसिडिटीचा इलाज आहे. म्हणला काय? लिंबू वरणात. इकडं तुमच्याकडे उपम्यावर टाकून खातात ना, तसं आमच्याकडे वरणामध्ये टाकून खायची सवय. म्हणलं आता हे कापायचं कसं? ते जे महाराज बसलेला होता का नाही ते काय म्हणला, महाराज काळजी नका करू, मी कापतो, आणा इकडं. एवढी कडक इस्त्रीचं शर्ट होतं त्याचं. आहा हा हा, किती इस्त्री कडक असल. त्यानं लिंबू घेतलं आणि असं फिरविलं, स्टार्च केलेलं शर्ट कडक, आणि त्या कपड्याच्या इस्त्रीवर त्यानं लिंबू कापलं प्रथमेश महाराज. इतके कडक कपडे घालायलेत कोण? महाराज लोक. समाज कसा सुधरेल? महाराजांमध्ये जर एवढा अहंकार आला असेल आणि पैशाची घमेंड आलेली असेल तर मग समाजाला दोष देऊन उपयोग काय? म्हणून मी म्हणतो लोकांचा दोष लोकांचा नाही, दोष सांगणाऱ्यांचा आहे. समाज प्रबोधन करणाऱ्या लोकांचा दोष आहे वरचेवर वरचेवर. हा ऐका काय झालं, काय सांगत होतो मी. नको अभिमान करू भल्या माणसा. सगळेजण खाली पडले, पण धर्मराज जेव्हा स्वर्गाकडे जायला निघाले, स्वर्गाकडे, धर्मराजांचा देखील एक पायाचा अंगठा खाली गळून पडला, पायाचा अंगठा. धर्मानं विचारलं यमाला, काय यमराज, माझ्या पायाचा अंगठा का येऊ शकत नाही माझ्यासोबत? तेव्हा यमानं सांगितलं, धर्मराज तुम्ही आयुष्यामध्ये एकदा खोटं बोलला होतात. कितीदा खोटं? कितीदा? एकदा खोटं बोलला होतात, म्हणून तुमचा अंगठा येऊ शकत नाही सोबत. ते म्हणे मी बोललोच नाही खोटं. यमासोबत वाद करताय धर्म, आपली हे काय हिम्मत? मी बोललोच नाही खोटं म्हणायची यमासोबत. ते म्हणले युद्ध चालू होतं आणि युद्धामध्ये तुम्ही अश्वत्थाम्याविषयी बोलला होतात. अश्वत्थामा नावाचा तो हत्ती मेला का माणूस मेला हे मला माहित नाही, पण अश्वत्थामा मेला एवढं माहित आहे. हत्ती मेला का माणूस मेला माहित नाही, नरोवा कुंजरोवा, पण अश्वत्थामा मेला असं ऐकल्या बरोबर बाप जो होता अश्वत्थाम्याचा, धीर सुटला त्याचा आणि हरला तो युद्धामध्ये, मरण पावला. तुम्ही खोटं बोलला होतात. धर्मराज म्हणला हे सगळं खोटं नाही झालं, अर्ध खोटं बोललो, अर्ध. मग अर्ध्या खोट्यासाठी अंगठा का? म्हणलं यमाचा नियमच आहे, अर्ध्या खोट्यासाठी जर अंगठा गळून पडलाय धर्माचा, तुम्ही आम्ही विचार करा, आपल्या डोक्याचा एक केस तरी जाईल का स्वर्गापर्यंत? हा सकाळी उठलं तेव्हापासून रात्री झोपेपर्यंत खोटं 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 चालू आहे. म्हणून म्हणतो दोष तुम्हाला देऊन उपयोग नाही समाजाला, दोष महाराजांना जास्त आहे. कारण महाराज लोक खोटं बोलण्यात पटाईत आहेत वरचेवर. महाराज कुठपर्यंत आले? आलो तुळजापूरच्या पुढे आलो म्हणाले, आणि राहते कुठं ते? तुळजापूर पासून 50 किलोमीटर पलीकडच. महाराज कुठपर्यंत आले? आलो इथं नळदुर्गला. महाराज तेव्हा पोहोचतात तुळजापूरला. असं खोटं बोलण्यात पटाईत आहेत. पोहोचले धर्मराज कुठं? स्वर्गामध्ये पोहोचले, स्वर्गामध्ये. ऐका आता राजा परीक्षिती राज्य करतोय न्यायानं, कारण पांडवांचा मुलगा आहे. मुलगा कोणाचा आहे? पांडवांच्या कुळातला, पांडवांचा, अर्जुनाचा नातू म्हणल्यावर काय संस्काराला. त्याच्यामुळं नीतीनं राज्य करतोय, आणि नीतीनं राज्य करणारा राजा एक दिवस त्यानं राजसूय यज्ञ केले. किती यज्ञ केले? त्यानं 3 राजसूय यज्ञ केल्याचा उल्लेख आहे. 3 यज्ञ करणं सोपं नाही, फार अवघड आहे यज्ञाच्या पद्धती. चला, म्हणून 3 राजसूय यज्ञ केल्याचा त्याचा उल्लेख आहे. परीक्षिती राजा एक दिवस फिरत फिरत राज्यामध्ये पाहतोय कोण सुखामध्ये आहे, कोण दुःखामध्ये आहे. राजाचं कर्तव्य आहे ते, घरातल्या प्रमुखाचं काम आहे घरातल्या प्रत्येक सदस्याकडे लक्ष देणं. तसंच राजाचं देखील काम आहे आपल्या प्रजेमध्ये फिरून कोण दुःखामध्ये आहे त्याची चौकशी करणं. म्हणून ती चौकशी करण्यासाठी राजा परीक्षिती एक दिवस घोड्यावरून निघाला, आणि निघाल्याच्या नंतर एक ठिकाण पाहिलं. त्या ठिकाणी एक काळाकुट्ट पुरुष एका गाईला आणि बैलाला मारहाण करतोय. त्यावेळेला गाईला मारहाण होत असलेली पाहिली, बैलाला मारहाण होत असलेली पाहिली, आणि राजाचा क्रोध अनावर झाला. राजा घोड्यावरून खाली उतरला आणि म्यानातून तलवार काढली आणि तलवारीचा वार करणार त्यावेळेला त्या पुरुषानं हात जोडले, महाराज मला क्षमा करा.
आता नाही मारणार मी गाईला, नाही मारणार बैलाला, मला क्षमा करा. वीर पुरुषाचं हेच लक्षण आहे. अन्याय कोणावरही होत असला तरी आपण सहन नाही करायचा. काय म्हणतोय मी? अन्याय कोणावर जरी होत असला तरी तो आपण आपल्या डोळ्यांनी पाहणं हे देखील पाप आहे. नाहीतर आपण काय म्हणतो, त्याला मारायलेत का, आपला काय संबंध नाही, मरू दे त्याला, आपला काय घेणं देणं. हे देखील चुकीचं आहे. डोळ्या देखत झालेला अन्याय आपण सहन नाही करायचा. भीष्माला तेवढी दुर्गतीनं मरण येण्याचं कारण हे एक होतं बरं का. कारण द्रौपदीवर त्याच्या डोळ्या देखत अन्याय झाला होता. भर सभेमध्ये केसाला धरून आणलं होतं त्या दुःशासनानं तिला, आणि हे डोळे झाकून बसले होते, डोळे झाकून. पण वीर पुरुषाचं लक्षण नाही दे, म्हणून त्यानं शरण आला. शरण आल्याबरोबर मग यानं तलवार खाली घेतली. कोण? परीक्षितीनं. कारण वीर पुरुषाचं हे देखील एक लक्षण आहे, जर माफी मागितली की लगेच क्षमा करणं. क्षमा केली, ठीक आहे, कोण आहेस तू आणि कशामुळे मारतोस या गाईला, चल निघून जा माझ्या राज्यातून. त्यावेळी त्यानं सांगितलं, मी कली आहे, कली, माझं नाव कली, आणि महाराज माझाच काळ आहे, आणि मी कुठं जाणार, हे माझं युग आहे, कुठं जाणार. तुमचं राज्य एवढं मोठं आहे, तुमच्या राज्यामध्ये मला काही मोजके ठिकाणं द्या. ऐका, त्या ठिकाणीच मी राहील, दुसरीकडे नाही जाणार. तुम्ही ठरवून ठिकाण द्या, त्या ठिकाणी मी राहतो. कलीला राहण्यासाठी राजानं मोजके ठिकाण द्यायचं ठरवलं. कोण होता हा बैल, कोण होती ही गाय, कशामुळं तो कली मारहाण करत होता, त्याचं फार मार्मिक विवेचन आलेलं आहे भागवतामध्ये, फार मार्मिक विवेचन. ऐका, ती जी गाय आहे, गाय आपल्या धर्मामध्ये, सनातन हिंदू संस्कृतीमध्ये गायीला फार पवित्र स्थान आहे. 33 कोटी देवतांचा वास त्या गायीमध्ये असतो. 33 प्रकारच्या देवता, 33 कोटी संख्यावाचक नाही घ्यायचा, इथं प्रकारवाचक घ्यायचा. काय म्हणतोय मी? संख्यावाचक नाही घ्यायचा, कोटी म्हणजे प्रकार. 33 प्रकारच्या देवी देवतांचा वास गायीमध्ये असतो, म्हणून गाय पूजनीय आहे, पूजनीय. आणि जो बैल आहे की नाही, बैल, भगवान शंकर कशावर, भगवान शंकराचं वाहन काय, कशावर फिरतात भगवान भोलेनाथ? नंदीवर. नंदीवर म्हणजे बैलावर, म्हणजेच बैल हा धर्माचं प्रतीक आहे, आणि भगवान शंकर बैलावर बसलेले आहेत, म्हणजे धर्मावर बसलेले आहेत. धर्माचं अधिष्ठान भगवान शंकराचं, एवढं श्रेष्ठ स्थान त्या बैलाचं आहे आपल्या धर्मामध्ये. आणि त्या बैलाला मारहाण करत असताना असं वर्णन आहे, 3 पाय तुटलेले आहेत त्या बैलाचे, 3 पाय, 3 पाय तुटलेले आहेत, आणि एकच पाय शिल्लक आहे, एकच पाय. म्हणजे काय हो, याचा अर्थ काय? ऐका, जे 4 पाय आहेत का नाही बैलाचे, ते 4 पाय म्हणजे 4 युगाचे प्रतीक आहेत, 4 युगांचे. 4 युगांचे. युगांची संख्या किती माय? युगांची संख्या मगाशी म्हणलं की नाही मी, काय लक्ष्मी. हा, ऐका, युगांची संख्या 4 म्हणा माझ्या माग. पहिलं सत्ययुग, मोठ्यानं म्हणा, सत्ययुग. नंतर द्वापार, दुसरं त्रेता, ज्याच्यामध्ये रामाचा अवतार झाला. तिसरं द्वापार. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग. आता सांगा पहिलं कोणतं होतं? हा, तर सत्ययुग जे आहे त्या धर्माच्या 4 पायापैकी एक पाय सत्ययुगामधला, तो सत्याचा, तो तिथं तुटला, ते युग संपल्याबरोबर. दुसरा जो त्रेतायुगामधला जो पाय आहे धर्माचा, तो तप नावाचा, तो तप तिथं तुटला. तिथं म्हणजे रामाचा अवतार संपला, त्रेतायुग संपलं, तप संपलं. आता जो धर्म आहे, धर्म 2च पायावर शिल्लक उभा होता. पण द्वापार युग संपल्याबरोबर, कृष्ण अवतार संपल्याबरोबर त्याचा तिसरा पाय जो पवित्रतेचा आहे तो देखील संपला. आता फक्त कलियुगामध्ये धर्म एकाच पायावर शिल्लक आहे, तो म्हणजे दान. आज हा जो कार्यक्रम चालू आहे आपला सप्त्याचा, भागवत कथा असो, कीर्तन सोहळा असो, हे कशावर चालू आहे? समाजानं दिलेल्या दानावरच चालू आहे. म्हणजे धर्म कशावर शिल्लक आहे? आज एकाच पायावर, तो म्हणजे दान. आज पवित्रता नाही आहे, आज जगामध्ये सत्य नाही आहे, किंवा आज जगामध्ये तप देखील नाही. आज फक्त दानच शिल्लक आहे. हा, हात जोडले त्या कलीनं, महाराज मला राहायला ठिकाण द्या, मी त्याच ठिकाणी राहतो, दुसरीकडे नाही राहणार.
किती मोठा भारत आहे तुमचा, कुठं जाऊ मी, मला इथंच राहू द्या. त्यावेळेचा भारत एवढा आज जेवढा आहे एवढा नव्हता. त्यावेळेचा भारत खूप मोठा. इराक, इराण, अफगाणिस्तान पासून सीमा, इकडं थायलंड, म्यानमार पर्यंत सीमा. त्याच्यामुळं मी कुठं जाणार, मला राहायला इथंच ठिकाण द्या. त्यावेळेला 4 ठिकाणं देतो तुला सांगितलं. 4 ठिकाण राजानं सांगितलं. पहिलं ठिकाण द्यूत किंवा जुगार. तुमच्याकडे आहे ना मोबाईल, पाहते मोबाईल आहे सगळ्याकडं. आता सरकारनं बंदी आणली. ड्रीम 11, रमी सर्कल, 3 पत्ती. हा, ते काही दिवसापूर्वी मोबाईलला एका मिनिटाला ऍडव्हर्टाईज यायच्या ह्या पत्त्याच्या गेमच्या. पत्ते माहित आहेत हे असं. आमच्याकडे त्याला आम्ही नवीन एक नाव ठेवलंय बाबा, भजन. मंदिरातला 11 वाजता संपते आपले भजने. काय बजाला कंटाळा आला, चला एकादशीच्या दिवशी आमचे भजने तर 10लाच भजन बंद करायलेत आमच्याकडे. बस झालं म्हणायचं, झोप यायली आता, चला 10ला. पण हे भजन जे आहे ते खरं भजन रात्री 10ला सुरू होतं आणि सकाळी 5 पर्यंत चालतं, उजडेपर्यंत. आमच्याकडं रात्रभर चालतं. हा, द्यूत किंवा जुगार म्हणायचं त्याला. दुसरं ठिकाण दिलं कलीला राहण्यासाठी, मदिरा. मदिरा म्हणजे दारू. मदिरा आणि मदारी 2 शब्द एकाच गटातले सारखेच, अर्थ वेगवेगळे आहेत. पण मी जो सांगतोय तो अर्थ पहा. मदिरा जी आहे, मदिरा याच्यामध्ये वेलांटी आहे, ती मधल्या अक्षरावर आहे, द वर. तीच वेलांटी उचलली शेवटच्या अक्षरावर र वर ठेवली की त्याचा बनतो मदारी. बरोबर. तसंच आहे दारूचं. दारू पोटात गेली ती मदारी बनते आणि पिणाऱ्या माकडाला नाचवते. मदाऱ्याचं काय काम आहे, माकडाला नाचवायचं. तसंच आहे दारूचं. ती पोटात गेली, पिणाऱ्या माकडाला बरोबर नाचवते बोटावर. हा, ती दारू. आणि चौथं ठिकाण दिलं त्याला राहायला, हिंसा. हिंसा, जिथं निरपराध प्राण्याचे बळी जातात, कोंबड्या बकऱ्याचे बळी देतो आपण, पशु हत्या, जीव हत्या, त्या ठिकाणी देखील कलीचा वास आहे, कलीचा वास. मांसाहार, ज्या ठिकाणी जनावर कापले जातात, जिथं लोक खातात. एक लक्षात आलं का तुमच्या, माणूस किती निर्दयी आहे हो, किती निर्दयी. ज्या प्राण्याला मारायचंय त्याची अशी मान धरतात, बरोबर, आणि त्याच्या मानाला असा सुरा लावतात नाही, असं बाजूला बोट धरतात त्याच्या आणि असं इथं सुरा लावतात, बरोबर. पण असं कधी झालंय का त्या कापणारानं आपलं बोट चाकूच्या खाली दिलं म्हणून? आपलं बोट किती जपते ते कापणारा, आपलं बोट जाऊ देते का त्या चाकू खाली? आपल्या बोटाला तितकं जपते माणूस. आणि त्या प्राण्याचा गळा कापून त्याची नरडी दाबतो तो माणूस. किती निर्दयी. साधू संतांनी वर्णन केलं, खा तुम्ही आज, पण एक लक्षात घ्या, ज्या जीवाला तुम्ही मारून खाता तोच जीव हातामध्ये सुरा घेऊन तुमच्या पुढे एक दिवस तरी उभा राहणार. कर्माची शेती आहे. जीवन म्हणजे काय, तुम्ही गहू पेरलेत ना आज, उद्या गहूच कापायला येणार आहेत. ज्वारी पेरली तर अजून 2 महिन्याला तुमच्याकडे ज्वारीच कापावं लागणार आहे. तसंही आहे, तुम्ही आज पुण्य केलं उद्या तुमच्या कामी येईल तेच. पण आज जर तुम्ही एखाद्या प्राण्याला मारता, तोच प्राणी उद्या हातात सुरा घेऊन तुमचा गळा कापल्याशिवाय राहणार नाही. साधू संतांनी म्हणून सांगितलं, मांस खाता हौस करी, जोडोनी वैरी ठेविला. आज तुम्ही हौसेनं खा, पण उद्या तो तुम्हाला नाही भाजून खाल्लं तर मग बोला. ऐका, 4 ठिकाणं दिले, पण कली फार हुशार होता. ते काय म्हणला, महाराज एवढे घाण ठिकाणं दिले, काहीतरी चांगलं ठिकाण राहण्यासाठी द्या, तुम्ही राजे. त्यावेळेला राजाने एक अजून ठिकाण सांगितलं, ऐक, सोनं देतो तुला, सोनं राहायला. 1.5 लाख झालंय बोला. सोनं म्हणलं की बायका हसतात. सोनं देतो, पण कोणतं सोनं? धातू मध्ये सुवर्ण हे देव मानलेलं आहे. सोनं देवाचं स्वरूप आहे बरं का. वाईट कोणतं आहे सोनं? जे वाईट मार्गाने आलंय तेच वाईट आहे. सोनं एरवी चांगलं आहे. सोनं म्हणजे भगवंताचं स्वरूप मानलेलं आहे. सोन्याची पूजा होते, देवाचं स्वरूप आहे सोनं म्हणजे. पण जे वाईट मार्गाने येतं, लुटून लुबाडून आणलेलं धन असतं, वाईट मार्गाने आलेला पैसा, वाईट मार्गाने आलेलं धन, वाईट मार्गाने आलेलं सोनं चांदी, कली त्याच्यामध्ये राहतो. त्याच्यामध्ये
म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सोन्याला किंमत नाही बरं का. हिरे माणिक मोती याची गरज नाही आपल्या साधू संतांना. आपल्या साधू संतांनी गळ्यामध्ये घालायला सांगितलं तुळशी माळ. सोनं घालणाराला काय म्हणले महाराज, तुळशीवरी सोने हे तो गाढवाचे लेणे. कोणाचं लेणं? गाढवाचं. ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याला सोन्याची गरज नाही. म्हणून ज्याच्याकडे जास्त आहे त्याला शांत सुखानं झोपू तरी देतं का होते? तळमळ तळमळ करते. एकदा खालच्या मजल्यात, एकदा वरच्या मजल्यात, एकदा तीनदा गेटला कडी लावलेली की नाही, कुलूप लावलेली की नाही पाहते. वॉचमॅनला उठवते. ते झोपूच देत नाही शांत. म्हणून माणसानं पैसा कमवला पाहिजे, धन कमवलं पाहिजे, सोनं चांदी कमवा, पण एक लक्षात घ्या, प्रामाणिकपणे कमवलं पाहिजे. धन कमवण्यासाठी आमच्या साधू संतांनी नियम सांगितला. धन कमवायचं तर प्रामाणिकपणे कमवा. तुकाराम महाराज म्हणतात, जोडुनी धन उत्तम व्यवहारी, जोडुनी धन उत्तम व्यवहारी, जोडुनी धन उत्तम व्यवहारे, जोडुनी धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेद करी, उदास विचारे वेद करी, उत्तम गती तो एक पावेल, उत्तम गती तो एक पावेल, उत्तम गती तो एक पावेल. जोडोनी धन उत्तम व्यवहारे. माणसानं धन कमवलं पाहिजे. मी देखील म्हणतो, मी कधीच असं म्हणत नाही धन कमवू नका. आणि आपल्या धर्मानं, आपल्या शास्त्रानं सुद्धा सांगितलं धन कमवू नका, असं कोणीच म्हटलं नाही कोणत्याच संतानं. कमवा, धन कमवा. पैशाशिवाय अर्थच नाही हो जीवनाला. पैसे खिशात नसतील ना बाबा, दुसरे तर सोडा, बायको देखील किंमत देत नाही नवऱ्याला. बायको सुद्धा विचारत नाही. पैशाची एवढी महती आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितले शास्त्रकारांनी. 4 पुरुषार्थ. बसा पोरो, या पुढे पुढे या, या पुढे या. अरे मला चांगलं वाटते तुम्ही आले म्हणजे, या पुढे या. अरे सप्ताह तुमच्यासाठी करायचं असते. म्हाताऱ्यांसाठी एक काय ते लाकडं गेले पुढं, त्यांच्यासाठी सप्ते करून काय उपयोग? तुमच्यावर संस्कार झाले पाहिजे म्हणूनच एवढा खर्च आहे. या पुढे पुढे या, या पुढे या. पुरुष मंडळी येऊ दे त्यांना पुढे पुढे. तुम्ही पण सरका पुढे या. ऐका, फक्त एकच अट, शांतपणे ऐकायचं. हा मस्त. आता तुमच्यासाठी कथा सांगतो, तुम्हाला आवडेल अशी. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत शास्त्रकारांनी सांगितलेले. याच्यातला दुसरा पुरुषार्थ अर्थ. अर्थ म्हणजे पैसा. जर माणसाकडे अर्थ नसेल ना, पैसा नसेल, तर माणसाच्या जीवनाला सुद्धा अर्थ राहत नाही मायबाप. आज या कलियुगातला देव म्हणजे पैसा आहे. पैसा पैसा कमवलाच पाहिजे. खन खन की सुनो झनकार, ये दुनिया है काला बाजार, कि पैसा बोलता है, कि पैसा बोलता है. प्रथमेश, पैसा बोलता है, कि पैसा बोलता है. ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है. मैं बोलूं दुनिया गोल, मैं बोलूं दुनिया गोल, मैं बोलूं खोल दूं सबकी पोल, कि पैसा बोलता है, कि पैसा बोलता है, कि पैसा बोलता है, कि पैसा बोलता है. ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है. तन गोरा हो या काला हो, जग उसका जो पैसे वाला हो, जग उसका वो पैसे वाला हो, जग उसका वो पैसे वाला हो. नफरत से मिले या दौलत,
दशरथ से मिले या रिश्वत से, बनता है मुकद्दर पैसे से, बनता है मुकद्दर पैसे से, बनता है मुकद्दर पैसे से। सच्चा है यहाँ कंगाल, सच्चा है यहाँ कंगाल, तो बेईमान है माला माल। कि पैसा बोलता है, कि पैसा बोलता है, कि पैसा बोलता है, कि पैसा बोलता है। ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है। खन खन की सुनो झनकार, खन खन की सुनो झनकार, ये दुनिया है काला बाजार। ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है। कि पैसा बोलता है, कि पैसा बोलता है। कसाही कमवा, पैसा कमवा, क्योंकि इस दुनिया में सिर्फ पैसा बोलता है। पैसा कमवला पाहिजे माणसानं, पण एक लक्षात घ्या, कमवताना मायबापू एकदम असं काळजात कोरून ठेवायचं वाक्य आहे, काळजात कोरून ठेवायचं. खूप पैसा कमवावा माणसानं, चिकार पैसा कमवावा, खिशामध्ये पैशाचा खुळखुळाट असला पाहिजे, सुळसुळाट असला पाहिजे, पण त्या पैशा माग कोणाचा तळतळाट मात्र नसला पाहिजे. हा, एवढं एक लक्षात घेतलं ना बस. चला, त्याला 5 ठिकाणं दिले राहायला. कोणते कोणते? एक पहिलं ते म्हणजे जुगार, दुसरं म्हणजे दारू, तिसरं म्हणजे हिंसा, एक चौथं परस्त्री संघ आणि 5वं सोनं. असे 5 ठिकाणं दिले राहायला आणि राजा परीक्षिती तिथून निघून गेला. आता दिवसामागून दिवस चाललेत, राजा आनंदानं राज्य करतोय, राजा परीक्षिती. पण जो कली होता, कली, त्यानं बदला घ्यायचं ठरवलं राजासोबत. मला राजानं बंदिस्त केलं या 5 ठिकाणावरच, आता मी राजासोबत बदला घेणार. त्याच्याच डोक्यात शिरायचं ठरवलं कलीनं. एक लक्षात घ्या, सोनं सांगितलं, पण कोणतं सोनं सांगितलं? फक्त वाईट मार्गानं लुटून लुबाडून आणलेलं सोनं सांगितलं. तो कली राजाच्याच घरात शिरला आणि एक लुटून आणलेलं धन होतं, एक धनाची पेटी होती, सोन्या नाण्यानं भरलेली पेटी होती. जरासंध राक्षसाचं राज्य लुटून आणलं होतं पांडवांनी, भीमदादांनी, अर्जुनांनी. त्या जरासंधाच्या राज्यातून आणलेल्या त्या सोन्यामध्ये तो कली शिरला आणि राजाला उगाच एका दिवशी डोक्यामध्ये लहर आली, लहर. पाहू तरी आपल्या आजोबांनी काय कमवून ठेवलंय आपल्यासाठी. गेला खजिन्याच्या खोलीमध्ये आणि तीच पेटी उघडली जी ती जरासंधाची होती. जरासंध नावाचा एक राक्षस मारला होता आणि त्याचं धन दौलत लुटून आणली होती. त्याच पेटीमध्ये कली शिरलेला होता आणि राजानं ती पेटी उघडल्याबरोबर त्याच्यामधला एक मुकुट पसंत पडला राजाला. सोन्याचं तेजच असं असते चकाकी, किती त्या सोन्याची, हा, त्या दुकानात पाहिलं ना ती जळाली, आहा हा, असा माणसाला मोह होतो त्या सोन्याचा. त्या पिवळ्या ती जादू दुसरी कशातच नाही बरं का जगामध्ये. सोन्यामध्ये जी जादू आहे का नाही, ती चमक जगामध्ये दुसरी कोणत्याच वस्तूत नाही. राजानं ते मुकुट पाहिला आणि पाहिल्याबरोबर डोक्यात घातला, डोक्यात घातला आणि त्या कलीनं राजाच्या त्या मुकुटामधून डोक्यात प्रवेश केला, मुकुटातून डोक्यात प्रवेश केला. एक जण म्हणला, महाराज असं डोक्यातून मुकुटातून डोक्यामध्ये जाता येतं का? मुकुटातून डोक्यात कुठं जाता येतं का? तो एक प्रकारचा विचार आहे. कली म्हणजे एक प्रकारचा विचार आहे, विचार. एखादी वस्तू नाही की वरच्यावर अशी गेली मध्ये. 4 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी 2020 मध्ये कोरोना आलता, बरोबर आहे. भाई और बहनों, 2 गज की दूरी, मास्क है जरूरी, बरोबर आहे की नाही पोरो? मास्क लावला की ते कोरोना व्हायचा नाही. मास्क ज्यानं काढला त्याला कोरोना झाला. 20 फुटापासून माणसं अंतरावर, 20 फुटाच्या अंतरावरून बोलायचे एकमेकाला. माणूस त्याच्यापेक्षा जवळ आला, बोलू लागला की त्याच्या अंगातला कोरोना आपल्या अंगामध्ये, आपल्या श्वासाच्या द्वारे, बरोबर आहे की नाही?
असं 20 फुटावरून जर कोरोना, तुमचा कोरोना माझ्यात येत असेल किंवा माझा कोरोना तुमच्यात जात असेल, तर मग डोक्यावर घातलेल्या मुकुटामधून डोक्यात कधी न प्रवेश करायला काय झालं? तेच आहे. कली डोक्यात प्रवेश केल्याबरोबर राजाची बुद्धी पालटली आणि राजा शिकारीसाठी निघाला. शिकारीसाठी कधीच नाही एवढे जीव राजानं आज शिकार करताना जंगलामध्ये मारले, तेही निष्पाप, हरिणासारखे, सशासारखे निष्पाप जीव मारले. लोकांना त्रास देणारे मारले असते तर हरकत नाही, पण निष्पाप जीव राजा सकाळपासून दुपारपर्यंत मारत सुटला. आणि दुपार झाली आणि राजाला आता तहान लागली. तहान आणि भुकेनं व्याकुळ झालेला राजा अन्नासाठी, पाण्यासाठी शोधाशोध करतोय. त्यावेळेला राजाला एक झोपडी दिसली. झोपडी, आणि त्या झोपडी समोर एक साधू बसलेला पाहिला राजानं. साधू जेव्हा पाहिला, राजा त्या आश्रमाच्या समोर आला, झोपडीच्या समोर, आणि आवाज दिला त्या साधूला, महाराज, साधू बाबा, आज तुमच्या झोपडी समोर राजा परीक्षिती आलेला आहे आणि त्याला तहान लागली, पाणी घेऊन या. जो राजा स्वतः साधू संताला पाणी आणून द्यायचा, त्यांची सेवा करायचा, त्यांना भोजन खाऊ घालायचा, तोच राजा आज एका साधूला काम सांगतोय. ज्या साधूची सेवा करायची त्या साधूकडून सेवा करून घेतोय आज राजा. पण साधू समाधीमध्ये लीन होता. साधू समाधीमध्ये लीन होता. साधूला माहित नाही दारात कोण आले, कोण पाणी मागते. त्यावेळेला एकदा, दोनदा, तीनदा हाक मारली राजानं, राजा परीक्षितीनं, महाराज पाणी घेऊन या, तहान लागलेली आहे राजाला. पण तो साधू डोळे उघडायला तयार नाही. त्यावेळेला चिडला राजा, चिडला आणि एक धनुष्य बाणानं उचलला, काठीनं एक साप उचलला. मेलेला साप होता जवळच. त्या साप उचलला आणि फेकला त्या साधूच्या अंगावर. त्या शमीक नावाच्या साधूच्या गळ्यामध्ये तो साप अडकला जाऊन आणि राजा तिथून निघून गेला. इकडं आश्रमातले लहान मुलं खेळत होते. त्याच्यामध्ये शृंगी नावाचा एक मुलगा धावत धावत आला आणि तो त्या शमीक ऋषीचा मुलगा होता, शृंगी. आणि बापाच्या गळ्यात पडून रडतोय तो मोठ्यानं, बाबा, हा अपमान तुमचा ज्यानं केला, आता मी त्याला सोडणार नाही बाबा. हा शमीक ऋषीचा मुलगा शृंगी राजा परीक्षितीला श्राप देतोय. 7 दिवसाच्या नंतर असाच तक्षक नाग चावून राजा परीक्षितीचा मृत्यू होईल. 7 दिवसाच्या नंतर साप चावून. कोणता साप? तक्षक नावाचा साप. फार विषारी सर्प सांगितले आपल्या शास्त्र पुराणामध्ये. मोठ्या मोठ्या सापांचं वर्णन आलंय. तक्षक आला, वासुकी आला, फार एकापेक्षा एक साप आहे. तक्षक चावून 7 दिवसाच्या नंतर मरण पावेल असा हाक, असा आवाज, अशी प्रतिज्ञा, असा श्राप ऐकला त्या श्रमिक ऋषीनं. आणि डोळे उघडले. बापानं डोळे उघडल्यावर बापाच्या गळ्यात पडून तो मुलगा रडतोय, बाबा तुमचा अपमान केला. कोणी केला रे? त्या परीक्षिती राजाने केला. काय केलं? तुमच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला बाबानं, अपमान केला, म्हणून तू त्याला श्राप दिलास का? हो बाबा, त्याला शिक्षा मिळाली पाहिजे. अरे पण आपण साधू आहेत. बाप काय सांगतोय पोराला ऐका. आपण साधू आहेत. जगाचे अपराध आपण पोटात घ्यायचे. जगाचे अपराध आपण सहन करण्यासाठी आपला जन्म, जगाचं कल्याण करण्यासाठी. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. आपण आपलं शरीर लोकांवर उपकार करण्यासाठी, परोपकार करण्यासाठी झिजवायचंय. पण तू राजाला श्राप दिलास. राजाच्या हातून चूक झालेली आहे, मान्य आहे, पण तो राजा धर्मानं चालणार आहे, निष्ठेनं चालणार आहे, सत्यानं चालणार आहे. त्याला श्राप नको द्यायला होता तू. पण आता बाबा श्राप दिला, आता नाही परत घेता येणार. तो परत घेता येत नाही. मायबाप हो, एक लक्षात घ्या, आपल्या मुखातून जे शब्द निघतात का नाही, शब्द ते एखाद्या धनुष्यबाणाप्रमाणे असतात. धनुष्यबाणाप्रमाणे किंवा बंदुकीतून सुटणाऱ्या गोळीप्रमाणे असतात. गोळीसारखे. बंदुकीतून सुटलेली गोळी जशी परत नाही घेता येत, धनुष्यातून निघालेला बाण जसा परत नाही घेता येत, तसंच आहे शब्दांचं देखील. मुखातून गेलेला एकदा शब्द परत नाही घेता येत. म्हणूनच बोलताना 10 वेळा विचार करून बोललं पाहिजे. एकदा नाही, 10 वेळा. काय म्हणतोय मी? बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोललेलं चांगलं. वाक्य फार विचार करण्यासारखं आहे. काय म्हणतोय मी? वाक्य फार विचार करण्यासारखं आहे. बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोललेलं चांगलं. बोलून विचार करून काय अर्थ आहे? ते शब्द निघाले आणि कोणाच्या तरी हृदयावर जाऊन लागले
त्याचं हृदय तिथं घायाळ झालेलं आहे. एक लक्षात घ्या, बंदुकीच्या गोळीनं झालेली जखम भरून निघेल, धनुष्याच्या बाणानं झालेली जखम भरून निघेल, पण कोणाच्या तोंडातून निघालेल्या शब्दानं जी जखम झाली का ती आयुष्यभर भरून निघत नाही. हा शब्द जखमेवर फुंकर घालण्याचं काम करतात, शब्द जखमेवर मलम लावण्याचं काम करतात, आणि तेच शब्द जखम देण्याचं सुद्धा काम करतात. म्हणून आपण कसं बोलायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं. म्हणून म्हणतो मी, बोलून विचार करून उपयोग नाही, विचार करून बोलत जा. माऊलींनी सुद्धा हेच सांगितलं. हा साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. माणसानं कसं बोललं पाहिजे? साच आणि मवाळ बोललं पाहिजे. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, याच्या मुखातून अमृत निघते असं समोरच्या व्यक्तीला ऐकणाऱ्याला वाटलं पाहिजे. हा तुका म्हणे वाव पोटी, काय भरपूर प्रमाणात कसं बोललं पाहिजे याचं देखील मार्गदर्शन आमच्या साधू संतांनी केलं. म्हणून चांगलं बोलत जा माय बाबा, प्रेमानं बोलत जा. चला, कुठं होतो आपण? श्राप दिला, आणि श्राप दिल्याच्या नंतर जेव्हा त्या बापानं डोळे उघडले शमीक ऋषीनं आणि सांगितलं, अरे राजाची काही चूक नाही, राजानं एक जाणून बुजून अपमान केलेला नाही, त्याच्यानं सहज चूक झाली असेल, त्याला समजेल अशा भाषेत त्याच्या समोर जाऊन श्राप दे. राजाला सांग मी तुला श्राप दिलाय, म्हणजे राजा आता पुढची तयारी करेन, पुढची तयारी. कारण साधूचा श्राप खाली जाणार नाही हे बापाला माहित होतं. म्हणून सांगितलं, राजाच्या समोर जाऊन सांग मी तुला श्राप दिलाय. जेव्हा राजाला कळालं आपल्याला त्या शृंगी ऋषीनं श्राप दिलाय, तेव्हा राजानं सुद्धा सगळं राज थाटमाट सोडून दिला, आणि राजाचा वारस असलेला राजा परीक्षितीचा एक वारस होता, जनमेजय त्याचं नाव, जनमेजय. त्या जनमेजयाला गादीवर बसवलं, आणि राजाला कळालं मी आता 7 दिवसात मरणार आहे. आपल्याला कळाल्यावर आपण काय करतो? सोलापूरचा दवाखाना सोडून मुंबई गाठतो, किंवा इकडं हैदराबाद, बाहेर देशात जाण्याची तयारी इतपत. पण राजाला जेव्हा कळालं, तिथं कमी नव्हती, धनाची नाही, पैशाची नाही, राजवैद्य बसलेले होते. राजानं जर विचार केला असता तर राजानं मृत्यूवरही मात करता आली असती, पण राजानं ते नाही केलं. राजानं आता मुक्तीचा मार्ग निवडला, मुक्तीचा मार्ग. काही मी उद्धार पावेन. निघाला राजा जंगलाकडं. जंगलाकडे निघाल्यावर एक नाही अनेक साधू संत राजाला भेटले, आणि प्रत्येक साधू संताला राजा विचारू लागला. राजा प्रत्येक साधू संताला विचारू लागला, काही मी उद्धार पावेन, माझा उद्धार कसा होईल साधू महाराज, सांगा, मला सांगा. त्यावेळेला प्रत्येक साधू संत काय करतोय? महाराज, राजा परीक्षितीला सांगतोय, मुक्तीचा मार्ग आम्ही तर सांगूच, पण आमच्यापेक्षाही एक विद्वान साधू आता गंगेच्या किनाऱ्यावर येणार आहेत. गंगेच्या किनाऱ्यावर चला, तिकडे चला. गंगेच्या किनाऱ्यावर गेले, आणि त्या ठिकाणी भगवान श्री शुकाचार्याचं आगमन झालं. शुकाचार्याचं. कोणते शुकाचार्य? ज्यांच्या जन्माची कथा आपण थोड्या वेळापूर्वी पाहिली. 12 वर्ष आईच्या पोटात राहिलेले ते बाळ, ते पळून गेलेलं भगवान श्री शिवाचा अवतार असलेले शुकाचार्य महाराज त्या ठिकाणी आले, आणि सगळ्या साधू संतांनी आणि राजा परीक्षितींनी त्यांची यथासांग पूजा केली, आणि त्यांना वंदन केलं. वंदन. हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. इको द्या. हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, चरणों में. हे गुरुदेव प्रणाम आपके 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 चरणों में, चरणों में. हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. सारे तीर्थ धाम आपके चरणों में. सारे तीर्थ धाम आपके चरणों में. हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, चरणों में. हे गुरुदेव प्रणाम आपके
सारे तीरथ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. राजानं यथासांग पूजा केली आणि सगळे साधू संतांनी, तिथं हजारोच्या संख्येने साधू महात्मे जमलेले होते. शुकाचार्य महाराज जेव्हा आले, अवघ 16 वर्षाचं कोवळं वय आहे त्यांचं. शुकाचार्यांचं वय किती? 16 वर्षाचं. पण ज्ञानाच्या बाबतीमध्ये वयाची अट नाही. ऐका, त्या ठिकाणी जटा पांढऱ्या झालेले अनेक साधू संत होते. त्या साधू संतांचं वय हजारो वर्ष. आजही पहा ना तुम्ही, तिकडं बद्री, केदार, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड मध्ये जा, झाडाच्या ढोलीमध्ये, जंगलाच्या गुहेमध्ये अनेक तुम्हाला साधू संत पाहायला मिळतील. अनेक साधू संत. आता मागे काल परवा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. इंस्टाग्रामला, फेसबुकला, युट्यूबला देखील व्हिडिओ होता. ज्या ठिकाणी आपण सर्वसाधारण माणसं ज्या पाण्यात पाय देखील ठेवू शकत नाहीत, पाय देखील गोठण बिंदूच्या जवळ ज्या पाण्याचं तापमान म्हणजे बर्फ व्हायचंय, फक्त शिल्लक आहे त्या पाण्याचं, एवढं थंड पाणी. त्या थंड पाण्यामध्ये आपण पाय सुद्धा ठेवू शकत नाहीत. त्या पाण्यामध्ये, त्या तळ्यामध्ये उत्तराखंडाच्या एक साधू आंघोळ करतोय. एक साधू मागच्या वर्षी जेव्हा प्रयागराजला कार्यक्रम झाला, कोणता कार्यक्रम? कुंभमेळा. त्या कुंभमेळ्यामध्ये एक साधू आला होता. त्या साधूला जर एका पत्रकारानं वय विचारलं, 1200 वर्ष सांगितलं त्यानं. किती? 1200 वर्ष. आणि चांगदेव माहित आहेत, माऊली ज्ञानोबारायांच्या समोर आहेत आपण. ज्याला भेटायला जाण्यासाठी माऊलींनी निर्जीव भिंत चालवली. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती. त्या चांगदेवाचं वय किती? चांगदेवाचं वय किती? हजारोच्या संख्येमध्ये आकडे आहेत. सांगितलं आजकाल तर आजच्या लोकांचा विश्वास सुद्धा बसणार नाही. त्या चांगदेवाचं वय, पण त्या चांगदेवाला जड भरली आमची मुक्ताबाई. इतके वर्ष जगूनही चांग्या काय म्हणली? चांग्या कोराच राहिला म्हणली. बरोबर आहे की नाही? म्हणजे मुक्ताबाईला चांगदेवापेक्षा जास्त ज्ञान आहे. म्हणून म्हणतो शुकाचार्याचं वय फक्त 16 वर्ष आहे, तरीही हजारो साधू संतांनी त्यांना प्रणाम केला. वय हे ज्ञानाची पावती असू शकत नाही, ज्ञानाची अट असू शकत नाही. वयाची काही अट नाही. ऐका, जेव्हा राजानं वंदन केलं आणि एका उंच आसनावर बसायला जागा दिली, ऐका, त्या ठिकाणी जंगल होतं गंगेच्या किनाऱ्यावर. तिथं आसन दिलं म्हणजे काय? तिथं असं काही कॉट वगैरे असेल का? एका उंच दगडावर बसवलं आणि तेव्हापासूनच पद्धत पडली असेल महाराजाला वर दगडावर उंच ठिकाणी बसवायची. उंच ठिकाणी बसवायची, तेव्हापासूनच पद्धत पडलेली. आणि यथासांग पूजा केल्याच्या नंतर अति नम्रतेनं, काय म्हणतोय मी, अति नम्रतेनं राजानं हात जोडले आणि शुकाचार्यांना प्रश्न केला. ऐका मायबाप, ज्याच्याकडून आपल्याला शिकून घ्यायचं का नाही, शिकून घेण्यासाठी एक फार मोठी अट सांगितली, ती म्हणजे नम्रता. नम्रता माहित आहे? तुमच्या गावातली नव, स्वतःच्या अंगामध्ये असलेली नम्रता. पण आता माणसं नम्र होईना झालेत. आता माणसं नम्री व्हायलेत. कळालं काय म्हणायचं? माणसं आता नम्री व्हायलेत. आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर नम्र व्हावं लागतं, नम्र. आणि ते नम्र झालेलं पाहिलं की भगवंत सुद्धा वागतो. भगवंत सुद्धा नम्र झाला भूता, तेने कोंडिले अनंता. जगाचा बाप भगवान परमात्मा सुद्धा त्या नम्र व्यक्तीसाठी धावून येतो. राजानं हात जोडले नम्रतेनं, अतिशय विनयानं, आणि शुकाचार्य महाराजांना प्रश्न केला, महाराज, माझ्याकडे फक्त 7 दिवस वेळ आहे, 7 दिवस. 7व्या दिवसाच्या नंतर मला तो तक्षक नाग चावणार आणि मी मरण पावणार. माझा उद्धार होईल का? हो, काय म्हणला राजा? माझा उद्धार होईल का? मायबाप, एक लक्षात घ्या, हा प्रश्न फक्त एकट्या राजाचा नाही, हा प्रश्न तुमचा आणि माझा आहे, सगळ्यांचा प्रश्न. आपल्याला जगण्यासाठी किती दिवस आहेत? प्रत्येकाला जगण्यासाठी किती दिवस आहेत? प्रत्येकाला 7च दिवस आहेत. कोणाच्याच आयुष्यामध्ये 8वा दिवस नाही. एक जण म्हणला, महाराज, आमच्याकडे आयतवार आहे. म्हणला, 8वा काय? रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. शनिवारच्या नंतर 7 दिवसाच्या नंतर पुन्हा काय येतो? ते तुमच्याकडे बी हे काय? आयतवार. एक म्हणला बस्तरवार. काय म्हणला?
त्याला संस्कृतमध्ये बृहस्पतिवार असं म्हणतात. पण आपले माणसं त्याचा अपभ्रंश केला त्या शब्दाचा. बृहस्पतिवार. बृहस्पती म्हणजे गुरु. गुरु बृहस्पती. त्याला गुरुवार म्हणा किंवा बृहस्पतिवार म्हणा, पण आपले लोक त्याला बस्तरवार म्हणतात. आयतवाराचं तसंच केलं. दुपार. दुपार हा शब्द ओरिजिनल खरा नाही, दुसरा प्रहर येते. एकूण प्रहर किती आपली संस्कृती जाणून घ्या ह्याच्यासाठी म्हणतो आपण. फक्त मराठवाड्यात नावालाच येतो, नावालाच मराठवाड्यात आहे. आपली संस्कृती आपल्याला माहित नाही. आपली संस्कृती आपल्याला माहित नाही. मला एक सांगा, कोणाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या एक एक दोन दोन लेकरं आहेत माहिती सगळ्याच्या, बरोबर? त्यांना ज्ञानेश्वरीच्या किती किती ओव्या पाठ आहेत बरं? तुमचा मुलगा मंदिरात सकाळ संध्याकाळ जातो का? देवाची आरती घेतो का? त्याला निदान 5 देवांच्या आरत्या यायला पाहिजे. ज्ञानेश्वरीच्या कमीत कमी 550 100 200 ओव्या पाठ असायला पाहिजे. भगवद्गीतेचे कमीत कमी एखादा अध्याय तरी पाठ पाहिजे. भागवताचं 4-2 श्लोक तरी यायला पाहिजे. पसायदान पाठ असलं पाहिजे. तेच एखाद्या दुसऱ्या गोल टोपी घालणाऱ्या एखाद्या घरातल्या माणसाला जाऊन विचारा, त्याच्या पोराला ते 5 वेळेला त्याच्या तिथं जाते, बरोबर? 5 वेळेला जाते, सकाळपासून संध्याकाळपर्यंत, दर 2 तासाला, दर 2 तासाला, दर 2 तासाला. त्याला अख्खा त्याचा धर्मग्रंथ पाठ असतो. आणि पुन्हा आपले लोक म्हणतात आम्ही हिंदू आहे. कशाचा हिंदू तू? अरे लाज वाटते तुला हिंदू बनण्याची? कलंक आहेस तू हिंदू बनण्याच्या नावावर. प्रत्येकाला श्लोक पाठ असलेच पाहिजे गीतेचे. प्रत्येकाला ज्ञानेश्वरीच्या 10-5 ओव्या आल्या पाहिजे. पसायदान आलं पाहिजे. 4-2 देवतांच्या आरत्या आल्या पाहिजे. लोकाला गणपतीची आरती म्हणता येईना. गणपतीची आरती म्हणतात. फळीवर वंदना. आमच्याकडे बायका काय म्हणतात? फळीवर वंदना. म्हणलं ती फळीवर बसलेली वंदना पडल खाली, तिला खाली घे. एका जणांनी मला विचारलं, महाराज ते दर्शन म्हात्रे कोण आहे? कुठलं दर्शन म्हात्रे? म्हणलं ते गणपतीच्या आरतीतला दर्शन म्हात्रे. म्हणलं हेळा म्हात्रेचं पोरग. काय करावं काय? आणि इकडं तर मी हिंदू आहे. अरे तुला कपाळाला गंध लावायला लाज वाटते, तुला शेंडी ठेवायला लाज वाटते, आणि स्वतःला हिंदू म्हणून घेतो. ही संस्कृती आहे मायबाप आपली. तुम्ही आम्ही नाही जपणार तर कोण जपणार? एक पलीकडचे पडद्याच्या कोणते रे ते? शांत बजा रे. एक जण जा बरं तिकडं, एक जण जा कोणीतरी. ऐका मायबाप, ऐका. चला, खूप काही बोलण्यासारखं आहे. तत्वानं जगा. आपली संस्कृती जी आहे ती संस्कृती जपा. मराठवाड्यात आहेत आपण, मराठवाड्यामध्ये. आणि ही भूमी आपली संतांची भूमी आहे, संतांची. ज्या साधू संतांनी अख्ख्या महाराष्ट्राला नव्हे जगाला उपदेश केला. हे विश्वाची माझे घर सांगितलं. सगळ्या विश्वाला घर ज्या साधू संतांनी सांगितलं, वसुदैव कुटुंबकम, ही पूर्ण सृष्टी माझं घर आहे. एका कुटुंबाचे आपण सदस्य आहेत. ही भावना जगापर्यंत पोहोचवली आपण. त्या जिल्ह्यातले, त्या मराठवाडा विभागातले आपण आहेत. चला, साधूला विनंती केली. कोणत्या साधूला? शुकाचार्य महाराज. शुक्राचार्य वेगळे, ऐका. शुक वेगळा, सूत वेगळा आणि शुक्र वेगळा. शुक्राचार्य म्हणलं की राक्षसांचे गुरु. सूत महाराज म्हणलं, शुक्र सूत महाराज वेगळे, ते यांचे शिष्य आहेत व्यासांचे. आणि शुक वेगळा, शुकाचार्य, व्यासपुत्र. शुकाचार्य महाराजांना विनंती केली, महाराज मला उद्धाराचा मार्ग सांगा. 7 दिवसात मी उद्धार होईल का हो माझा? तेव्हा काय म्हणले शुकाचार्य? राजा, अरे तुझ्याकडे तरी 7 दिवस वेळ आहे. 7 दिवस. एका दिवसामध्ये 24 तास आहेत, 24 घंटे. एक राजा होऊन गेला. खटवांगो नाम राजर्षी ज्ञात्वे यत्ता मिहायुषः मुहूर्तात सर्व मुतसृज गतवान भयम हरिम. एक खटवांग नावाचा राजा, त्यानं केवळ 2 घटकामध्ये, 2च घटका, त्या 2 घटकामध्ये सर्वस्वाचा त्याग करून भगवंताचं अभयपद प्राप्त करून घेतलं. 2 तासामध्ये मुक्ती मिळवता येते. 2च तासात. 2 तासही खूप झाले हो. आपल्या साधू संतांनी इथपर्यंत सांगितलं, एक क्षण पुरेसा. एक क्षण. तुझ्याकडे तर 7 दिवस वेळ आहे. 7 दिवस. म्हणून म्हणतो मायबाप, प्रश्न फक्त एकट्या राजाचा नाही,
प्रश्न तुमचा आमचा सगळ्यांचा आहे. म्हणून म्हणतो ही मरणाची जी भीती तुमच्या आमच्या डोक्यामध्ये बसलेली आहे ही काढून टाका. आपण जगतोय का हो खरंच? आपण खरंच मोकळं जगतोय का? स्वच्छंदी जगणं आहे का आजकाल कोणाचं? कोणाचंच नाही. फक्त पैसा 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 हा माणसाच्या आयुष्यातला देव होऊन गेलाय, त्याच्यासाठी जगतोय आपण. स्वच्छंदी जगणं माहीतच नाही आपल्याला कसं आहे. मुक्तपणे जगलं पाहिजे. आणि काही काही जण मरण येत नाही म्हणून जगायलेत. काय म्हणतोय मी? मरण येत नाही, मरणाची वाट पाहत जगणारे. एक म्हातारी मला म्हटली, बापा कोठं लपलाय की म्हणली. तो कोण? कोठं लपलाय की? मला काऊन नेत नसल? कोण म्हणली? म्हातारी. कोण नेणं झालाय? तो देव, जगाचा बाप. असं जगणं झालंय. मरण येत नाही म्हणून मरणाची वाट पाहत जगणं आहे. ती मरणाची भीती काढून टाकली पाहिजे माणसानं. ऐका, राजाने एक एक प्रश्न विचारायला सुरुवात केली. यत् छत्रो मयो जप्यम यत् कर्तव्यम नभि प्रभो स्मर्तव्यम भजनीयम वा ब्रूहि यद्वा विपर्ययम. हे भगवान, मनुष्यानं काय ऐकलं पाहिजे? राजा प्रश्न विचारतोय बरं का. काय विचारतोय? ज्या माणसाचं मरण जवळ आलेलं आहे, ज्या माणसाचं मरण जवळ आलेलं आहे. जवळ म्हणजे किती दिवसावर? 7 दिवसावर. आता ते सांगितलं, कळालं तुम्हाला, प्रत्येकाचं मरण 7 दिवसावर आलेलं आहे. प्रत्येकाचं मरण म्हणलं की पहा बरं, आता बी अर्धे लोक खाली पाहतात, जसं काही अमृत पिऊन आलेले. मी मरणार आहे, तुम्ही किती नाही म्हणा माय. प्रत्येकाला, कोणाला चुकलं नाही हे. चला ऐका, हे महाराज, हे शुकाचार्य महाराज, ज्या माणसाचा मृत्यू समय जवळ आलेला आहे त्या मनुष्यानं काय ऐकावं, कोणता जप करावा, कोणतं कर्म करावं, कोणाचं स्मरण करावं, कोणाचं भजन करावं, कशाचा त्याग करावा, कशाचा स्वीकार करावा, मरणासन्न व्यक्तीनं काय केलं पाहिजे, मला सगळं मार्गदर्शन करा. शुकाचार्य महाराजांचे एवढे प्रश्न आहेत आणि राजा परीक्षितीचे, आणि या सगळ्या राजा परीक्षितीच्या प्रश्नाला उत्तर दिलं शुकाचार्य महाराजांनी, आणि ते उत्तर म्हणजेच पुढची भागवत कथा आहे. राजा परीक्षितीनं जे काही प्रश्न विचारले त्या प्रश्नांना दिलेलं उत्तर शुकाचार्य महाराजांच्या मुखातलं ते म्हणजेच भागवत कथा आहे. मला एक सांगा, राजाला तरी मुक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी शुकाचार्यासारखा गुरु मिळाला, तुम्हा आम्हाला असा ज्ञानी गुरु मिळेलच का हो? नाही मायबाप. ऐका, अनेक ऋषी मुनी तपस्वी बसलेले, योगी बसलेले, आणि त्या ठिकाणी राजा सोबत बसलेला आहे आणि असे प्रश्न विचारले. त्यावेळेला मुक्तीचा मार्ग सांगितला. आपण आता बाकीची कथा उद्या पाहिजे का मग?